Hello student, I am Dr. S. Kandare, HOD, Department of Botany, KMC College Khopoli. The title of our presentation is Photosynthesis Part 3. We have learnt and covered part 1st, part 2nd and part 3rd we are going to start here. So photosynthesis is a lengthy process. So therefore I have divided this process into 3 parts. So this is the 3rd part of our discussion. So let us begin this 3rd part. Now contents. So what we are going to learn in this particular presentation. So that is the content here. Products of light reaction. Then we shall consider dark reaction, that is a C3 pathway. It is also called Calvin cycle. So here the names to this particular pathway are given here. The dark reaction is also called C3 pathway. It is also called Calvin cycle. Then we shall learn here interdependence of light and dark reaction. This is an important aspect of photosynthesis. Okay, so let us begin with the products of light reaction, because in previous part we have learnt light reaction. त्या लाईट रिॲक्शनमध्ये काय काय तयार होतं आणि त्या लाईट रिॲक्शनचे प्रोडक्ट्स काय आहेत ते आपण आता ह्या ठिकाणी बघूया. बिकॉज लाईट रिॲक्शन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. सो व्हॉट is the product of light reaction. Light reaction produces assimilatory power. This thing I have told you in previous presentation. Assimilatory power हे महत्त्वाचं आहे. assimilatory power नावाची एक पॉवर लाईट रिॲक्शनमध्ये जनरेट होते. दॅट इज कॉल्ड assimilatory power. So what is that assimilatory power? The assimilatory power is shown here. Okay. सो दिस इज क्लोरोप्लास्ट. हा क्लोरोप्लास्ट आहे. त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा जो भाग आहे हा ग्राना. ग्राना कन्सिस्ट ऑफ थायलॅकॉइड्स अँड सनलाईट कमिंग फ्रॉम द सन स्ट्राईक टू धिस पर्टिक्युलर थायलॅकॉइड अँड द लाईट रिॲक्शन ऑकर इन धिस ग्राना. ह्या ग्रानामध्ये लाईट रिॲक्शन घडून येते. ओके, सो दिस इज ग्राना. लाईट इज कमिंग फ्रॉम द सन. ओके, अँड द लाईट रिॲक्शन इज टेकिंग प्लेस here. So what is happening? Water molecule is participating, light is participating, isn't it? And you will find that the process of photophosphorylation is going on here. Okay, and during that process there are the products. So what are the products and outputs of light reaction? So here are the output and product of light reaction. Okay, सो दीज आर द प्रोडक्ट. तर हे लाईट रिॲक्शनचे आउटपुट किंवा प्रोडक्ट्स आहेत. काय प्रोडक्ट्स आहेत? ATP, त्यानंतर आहे NADPH आणि ऑक्सिजन. दीज आर द प्राईम प्रोडक्ट्स. हे महत्त्वाचे प्रोडक्ट्स आहेत ATP आणि NADPH. सो दीज टू आर द प्राईम इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स ऑफ फोटोसिंथेसिस अँड ऑक्सिजन इज द बाय प्रोडक्ट. तर ह्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लाईट रिॲक्शनची जी काही फेज आहे फोटोसिंथेसिसची, आहे की नाही, डार्क रिॲक्शन आहे आणि लाईट रिॲक्शन आहे. तर ह्या ठिकाणी ही जी लाईट रिॲक्शन आहे त्या लाईट रिॲक्शनचं प्रोडक्ट काय आहे? प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन इज ॲसिम्युलेटरी पॉवर. ओके, ॲसिम्युलेटरी पॉवर म्हणजेच ATP अँड NADPH. These two biochemicals are called assimilatory power. ओके, ॲसिम्युलेटरी पॉवर तयार होते लाईट रिॲक्शनमध्ये. सो दिस इज द अल्टिमेट गेन ऑफ लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शनचा हा काय म्हणता येईल आउटपुट आहे की नाही, प्रोडक्ट आहे. सो ATP हा एक महत्त्वाचा प्रोडक्ट आहे लाईट रिॲक्शनचा. सो ATP इज बायोलॉजिकल एनर्जी. ओके, देन कम्स NADPH. दिस इज ऑल्सो ए बायोकेमिकल रिड्युसिंग मॉलिक्यूल अँड दिस इज ऑल्सो ॲसिम्युलेटरी पॉवर. तर हे दोन्ही मिळून काय होतं? ॲसिम्युलेटरी पॉवर म्हणतो आपण. सो दिस ॲसिम्युलेटरी पॉवर ATP अँड NADPH
आर द प्राईम प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन. तर लाईट रिॲक्शनमध्ये हे तयार होतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, अँड दीज प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन आर फर्दर यूज्ड इन डार्क रिॲक्शन. ओके, आता ऑक्सिजन पण तयार होतं ह्या ठिकाणी, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. थर्ड प्रोडक्ट इज ऑक्सिजन. सो ऑक्सिजन इज अ बाय प्रोडक्ट बट इट इज अ सेकंडरी प्रोडक्ट. ओके, हा तिसरा प्रोडक्ट आहे. तर अशा प्रकारे हे 3 प्रोडक्ट लाईट रिॲक्शनमध्ये तयार होतात, हे आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, नाउ लेट अस सी डार्क रिॲक्शन. सो अनदर पार्ट ऑफ द फोटोसिंथेसिस is dark reaction. So this is called dark phase of photosynthesis, or it is called C3 pathway or called Calvin cycle. ओके, कुठल्याही नावानं ही रिॲक्शन ओळखल्या जाऊ शकते, आहे की नाही. डार्क रिॲक्शन म्हणजे कशी, ही अंधारात होणारी रिॲक्शन आहे असं नाही आहे. ते डार्क रिॲक्शन ह्या अर्थानं आहे की धिस पर्टिक्युलर रिॲक्शन इज लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. So light is not required during this reaction, therefore it is called dark reaction. ठीक है, this is called C3 pathway because the first stable product of dark reaction or photosynthetic product is a 3 carbon compound, therefore this reaction is called C3 pathway, and it is also called Calvin cycle because the entire reactions occurring during dark reaction are investigated and traced by Melvin Calvin. So therefore this cycle is also called Calvin cycle. Okay, so this is the nomenclature of dark reaction. तर फोटोसिंथेसिसची ही डार्क रिॲक्शन आहे. काय होते ह्या डार्क रिॲक्शनमध्ये आपण बघूया. सो इट इज लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन, हेन्स कॉल्ड डार्क रिॲक्शन. ओके, light is not required during this reaction, so it is dark reaction. Then it occurs in stroma part of the chloroplast. लोकेशन सांगितलेलं आहे. ही डार्क रिॲक्शन घडते कुठे घडते, तर स्ट्रोमा ह्या पार्टमध्ये, क्लोरोप्लास्टच्या मध्ये हा भाग आहे स्ट्रोमा, किंवा त्याला मॅट्रिक्स पण म्हणतात. त्या ठिकाणी हे सगळे डार्क रिॲक्शनसाठी अवेलेबल असणारे एन्झाईम्स त्या ठिकाणी उपलब्ध असतात. म्हणून दिस इज कॉल्ड दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन स्ट्रोमा पार्ट ऑफ द क्लोरोप्लास्ट. तर हे ठिकाण पण आपल्याला समजलं की डार्क रिॲक्शन ही स्ट्रोमामध्ये होते. द फर्स्ट स्टेबल फोटोसिंथेटिक प्रोडक्ट ऑफ रिॲक्शन इज 3 कार्बन कंपाउंड, दॅट इज 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, इन शॉर्ट 3 PGA. हेन्स दिस पर्टिक्युलर सायकल इज कॉल्ड C3 पाथवे. ह्याला C3 पाथवे का नाव दिलेलं आहे, तर ही जी डार्क रिॲक्शन आहे, ह्या डार्क रिॲक्शनमध्ये पहिला जो स्टेबल प्रोडक्ट आहे फोटोसिंथेटिक प्रोडक्ट, तो आहे 3 कार्बनवाला, ज्याचं नाव आहे 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, इन शॉर्ट 3 PGA. देअरफॉर धिस पाथवे इज कॉल्ड C3 पाथवे. ओके, हे नावाबद्दल. पाथ ऑफ द रिॲक्शन्स वर्कड आउट बाय मेल्विन काल्विन इन 1930. तर जसं आम्ही सांगितलं की या ठिकाणी मेल्विन काल्विन नावाचा शास्त्रज्ञ आहे. त्या शास्त्रज्ञाने 1930मध्ये ही काल्विन सायकलमध्ये जे काही रिॲक्शन्स होतात त्या रिॲक्शनचा अभ्यास केला आणि आपल्याला त्याच्याबद्दलची सर्व माहिती ह्या जगाला त्यानं सांगितली. त्यामुळे त्याच्या म्हणजे सन्मानार्थ ह्या सायकलला काल्विन सायकल पण म्हणतात. ओके, त्यानंतर डार्क रिॲक्शन इज डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स. आता ही जी डार्क रिॲक्शन होते, ओके, C3 पाथवे और काल्विन सायकल, त्याचे पण आपण सब डिव्हिजन पाडलेले आहेत, त्याचे उपभाग पाडलेले आहेत फॉर आवर कन्व्हिनियन्स. सो व्हॉट आर दीज 3 पार्ट्स? द फर्स्ट पार्ट इज कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन. या ठिकाणी काय होतं, कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होतं. देन सेकंड पार्ट इज रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इंटू ग्लुकोज. आणि त्यानंतर तिसरा जो भाग आहे, रिजनरेशन ऑफ रायबिलोज बिसफॉस्फेट और रायबिलोज बायफॉस्फेट. ओके, तर हे 3 भागामध्ये डार्क रिॲक्शनचा आपण त्याचा म्हणजे भाग पाडू शकतो. 3 पार्ट्समध्ये त्याला विभाजित केलेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की ह्या 3 घटना त्या ठिकाणी होतात. पहिली घटना आहे कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनची, दुसरी घटना आहे रिडक्शन होतं कार्बन डायऑक्साईडचं, आणि तिसरी घटना आहे रायबिलोज बिसफॉस्फेट
किंवा रायबिलोज बायफॉस्फेट ह्याचं रिजनरेशन होणे. ह्या 3 घटना ह्या ठिकाणी ठळकपणे आपल्याला जाणवतात. देअरफॉर डार्क रिॲक्शन इज डिव्हायडेड इंटू दिस 3 पार्ट्स. So let us see how this dark reaction occur. So this is a photograph of the scientist मेल्विन काल्विन, ज्याच्या नावावरती ही काल्विन सायकल आहे. तर हायलाईट ह्या ठिकाणी आपण बघूयात की प्रमुख घटना काय काय होतात. पहिली स्टेप काय आहे, कार्बन फिक्सेशन. डार्क रिॲक्शनमधली पहिली स्टेप. सो स्टेप 1 इज कार्बन फिक्सेशन. So this is the first step of Calvin cycle. Okay, now here you can see the 3 molecules of carbon dioxide is coming from the air through stomata, and this carbon dioxide enters into cell, and this carbon dioxide after entering into cell is fixed by this particular enzyme called ribisco, ribulose bisphosphate carboxylase. ओके, त्याचं नाव आहे. हे फार महत्त्वाचं एन्झाईम आहे. प्लॅन्टमध्ये हे विपुल प्रमाणामध्ये हे एन्झाईम उपलब्ध असतं. सो दिस इज द ॲबंडंट एन्झाईम विच इज प्रेझेंट इन प्लॅन्ट किंगडम, रुबिस्को, रायबिलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज. तर हे जे एन्झाईम आहे, हे एन्झाईम हे ह्या ठिकाणी जे RUBP आहे की नाही, रायबिलोज बिसफॉस्फेट और रायबिलोज बायफॉस्फेट, हा जो 5 कार्बनवाला जो कंपाऊंड आहे, इट इज ए 5 कार्बन कंपाऊंड. ह्याचे 3 मॉलिक्युल्स आणि कार्बन डायऑक्साईडचे 3 मॉलिक्युल्स ह्याचं कॉम्बिनेशन होतं ह्या ठिकाणी. सो रुबिस्को एन्झाईम कॅटलायझेस दिस पर्टिक्युलर रिॲक्शन और कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन, अँड इट प्रोड्युसेस ए स्टेबल कंपाऊंड थ्रू ए अनस्टेबल कंपाऊंड. इथे एक अनस्टेबल कंपाऊंड तयार होतो आणि तो लगेच कन्वर्ट होतो ह्या 6 कार्बन कंपाऊंडमध्ये 3 PGA. ओके, 3 molecules of 3-phosphoglyceric acid. It is a 3 carbon compound. ओके, तर ह्या ठिकाणी 6 molecules of 3 PGA इज प्रोड्यूस्ड. ठीक आहे, ही पहिली स्टेप आहे. म्हणजे या ठिकाणी 6 कार्बन असलेला हा मॉलिक्यूल आपल्याला ह्या ठिकाणी 3 कार्बन असलेला मॉलिक्यूल ह्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. ओके, तर ह्याचे 2 म्हणजे पार्ट्स जे आहे. दुसरा जो पार्ट आहे, पहिला जो पार्ट हा आपण बघितलं की इथं कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होतं. आता दुसरा जो ह्याचा भाग आहे, याच्यामध्ये काय व्हायला लागलं, हे जे 3-phosphoglyceric ॲसिड तयार झालेलं आहे, धिस 3-phosphoglyceric ॲसिड इज रिड्युस्ड हिअर. आता ह्याचं काय व्हायला लागलं, रिडक्शन आणि फॉस्फोरिलेशन दोन्ही रिॲक्शन ह्या ठिकाणी घडून येतात. ओके, सो दिस 6 ATP molecules are utilized here and it is converted into ADP, and here you will find that reduction reaction is also taking place. So NADPH हा जो मॉलिक्यूल हा लाईट रिॲक्शनमध्ये तयार झालेला आहे, तो इथं डार्क रिॲक्शनमध्ये बघा वापरला चाललेला आहे, आहे की नाही. हे बघा या ठिकाणी ATP पण आपल्याला दाखवलेलं आहे. तिथे युटिलायझेशन ऑफ ATP इज ऑल्सो टेकिंग प्लेस. ओके, सो दिस ATP and NADPH both are the product of light reaction, or they are called assimilatory powers, and these assimilatory powers are utilized here. So you can see ATP and NADPH both are utilized here during the dark phase. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी ATP आणि NADPH वापरून this particular 3 PGA is reduced to 3-phosphoglycerate. ओके, ग्लिसरिक ॲसिड आहे हा 3-phosphoglycerate आहे की नाही. तर हे ह्या ठिकाणी ग्लिसरिक ॲसिडचं आपलं रिडक्शन झालेलं आपल्याला दिसायला लागतं. ठीक आहे, 3-phosphoglyceric ॲसिड इज रिड्युस्ड इन ग्लिसरेट 3-phosphate. तर ह्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्शन झालेलं आहे, ग्लिसरेट 3-phosphate. सो दिस ग्लिसरेट 3-phosphate थ्रू डिफरंट रिॲक्शन्स, ए सिरीज ऑफ रिॲक्शन्स, it is converted into glucose. ओके, ह्या ठिकाणी बघा ह्याचं हे 6 जे काही ह्याचे मॉलिक्युल्स दाखवले, ह्या 6 पैकी एक मॉलिक्यूल इकडे वापरला गेलेला आहे, ग्लिसरेट 3-phosphateचा. ओके, हे एक मॉलिक्यूल ह्या ठिकाणी वापरलं गेलं आहे, आणि थ्रू ए सिरीज ऑफ रिॲक्शन इट इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज. हे ग्लुकोजमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं, दॅट इज सिम्पल शुगर्स, आणि पुन्हा काही वेगळे कंपाऊंड्स पण तयार होतात, म्हणून इथे लिहिलेलं आहे ग्लुकोज अँड अदर कंपाऊंड्स.
ओके. आणि त्याच्यापैकी 5 मॉलिक्युल्स इकडे वापरले जातात. ह्याचे ग्लिसरेट 3 फॉस्फेटचे जे 5 मॉलिक्युल्स आहेत, हे 5 मॉलिक्युल्स इकडे वापरले जातात फॉर द प्रोसेस ऑफ रिजनरेशन. ओके. तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा, हे स्टेप 3 रिजनरेशन ऑफ RUBP, रायबुलोज बायफॉस्फेटचं रिजनरेशन होतं या ठिकाणी. ठीक आहे. 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड इज यूज्ड टू रिजनरेट RUBP. ओके, रायबुलोज बायफॉस्फेट. तर मग ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्याच्यापासून पुन्हा हे RUBP तयार झालं आणि पुन्हा ही सायकल कंटिन्यू होते. RUBP इज अगेन यूज्ड फॉर कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन. ओके. अगेन हिअर यू विल फाइंड दॅट ATP इज युटिलाइज्ड. या ठिकाणी ATPचा पुन्हा वापर होतो. मग अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल की 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आणि ह्या 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं कन्वर्शन 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडमध्ये होतं. ओके. आणि 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचं एक मॉलिक्युल इकडे ग्लुकोज तयार करण्यासाठी आणि अदर कंपाऊंड्स तयार करण्यासाठी वापरला गेला आहे. आणि राहिलेले जे काही 5 मॉलिक्युल्स आहेत ते रिजनरेशनसाठी वापरलेत. कशाचं रिजनरेशन? RUBPचं रिजनरेशन. ठीक आहे नाही. सो हिअर इट इज शोन दॅट 5 मॉलिक्युल्स ऑफ 3-फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड is used for regeneration of RUBP. So in this way this is a what you can say highlight of dark reaction. तर डार्क रिॲक्शनची हायलाईट आहे. हे की नाही. महत्त्वाच्या ज्या काही 3 स्टेप्स आपण सांगितलेल्या आहेत की डार्क रिॲक्शनचे 3 भाग पाडलेले आहेत. तर ह्या 3 भाग ह्या ठिकाणी दाखवलेले. स्टेप 1 कार्बन फिक्सेशन, दॅट इज कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन. स्टेप 2 मध्ये आहे रिडक्शन आणि स्टेप 3 मध्ये आहे रिजनरेशन ऑफ RUBP. सो दिस इज द overview of Calvin cycle or dark reaction. ओके. तर हे लक्षात ठेवायचं. आता ह्या रिॲक्शनचं डिटेल्स बघूया आपण. इथे आपण काय केलं आहे, ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. नाऊ लेट अस सी द डिटेल्स रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इन दिस प्रोसेस. ओके. तर ह्या ठिकाणी बघा काल्विन सायकल किंवा C3 सायकल म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता ह्याचे डिटेल्स आपण इथे बघूया. So these are the 3 parts that we have divided this particular dark reaction into 3 parts. First part is carbon dioxide fixation and reduction, second part is sugar production, and third part is regeneration of RUBP. Okay. So see this RUBP, it is a 5 carbon compound, ribulose biphosphate किंवा ribulose bisphosphate. So this 5 carbon compound combines with oxygen, carbon dioxide. Okay, this RUBP combines with carbon dioxide which is coming from the atmosphere. Okay, so this carbon dioxide is fixed with the RUBP in presence of enzyme RUBP carboxylase, isn't it? त्यालाच रुबिस्को असं म्हणतात. रुबिस्को बिसफॉस्फेट कार्बॉक्झिलेज तेच एन्झाईम आहे रुबिस्को, RUBP कार्बॉक्झिलेज रुबिस्को. आणि ही रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार होतं मग? ए 6 कार्बन अनस्टेबल कंपाऊंड आहे की नाही. एक 6 कार्बनवाला अनस्टेबल अननोन कंपाऊंड तयार होतो. ओके. दिस इज अ 6 कार्बन unstable compound. So this is unstable compound and this unstable compound is immediately converted into a stable compound, and that stable compound is 6 molecules of 3-PGA, 3-phosphoglyceric acid. It is a 3 carbon compound. So this is the first stable compound in photosynthesis or during dark reaction. So therefore the name C3 सायकल और C3 पाथवे. मग ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की C3 पाथवे का म्हणतात त्याला, कारण ह्या ठिकाणी हा पहिला जो स्टेबल प्रोडक्ट आहे फोटोसिंथेसिसचा हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, म्हणून इट इज कॉल्ड C3 पाथवे. ओके. नाउ दिस 3-phosphoglyceric acid is converted into 6 molecules of 1,3-diphosphoglyceric acid. Okay, 1,3-diphosphoglyceric acid. It is a 3 carbon compound by utilizing ATP molecule. So here again ATP molecules are used. 6 ATP molecules are used and 6 ADP molecules are generated. The enzyme is triose phosphatase. Triose phosphatase. So this is the enzyme.
So in presence of this enzyme, this particular 1,3-diphosphoglyceric acid is generated. Okay. Now this 1,3-diphosphoglyceric acid is reduced here, okay, with the help of 6 molecules of NADPH2, and this NADPH2 is converted into NADP. तर ह्या ठिकाणी रिडक्शन रिॲक्शन व्हायला लागली इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. ओके, दिस इज द एन्झाईम ट्रायोज फॉस्फेट डिहायड्रोजिनेज. बाय using this enzyme, this particular compound is converted into 6 molecules of 3-phosphoglyceraldehyde. It is a 3 carbon compound आणि त्याचं रिडक्शन पण ह्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी जे हे NADPH2 आलेलं आहे हे लाईट रिॲक्शनमध्ये तयार झालेला प्रोडक्ट आहे आणि तो इथं वापरला गेला आहे. तसंच ATP पण लाईट रिॲक्शनमध्ये तयार झालेलं आहे, ते इथे वापरलेलं आहे. तर हे असिम्युलेटरी पॉवर लाईट रिॲक्शनची डार्क रिॲक्शनमध्ये वापरली गेलेली आहे, ते आपल्याला इथं बघायला मिळतं. ओके, सो इन दिस वे धिस 3-phosphoglyceraldehyde is generated. Now what happens? This 3-phosphoglyceraldehyde, one molecule of 3-phosphoglyceraldehyde is used to generate fructose 6-phosphate. आहे की नाही. आता हे 6 मॉलिक्यूल ह्या ठिकाणी दाखवलेलं बघा, 6 मॉलिक्यूल्स आहेत त्याचे. 3-phosphoglyceraldehydeचे 6 मॉलिक्यूल्स आहेत. त्याच्यापैकी एक मॉलिक्यूल कुठे गेला? फ्रुक्टोज 6-phosphate तयार करण्यामध्ये, आणि ह्या फ्रुक्टोज 6-phosphateपासून पुढे ग्लुकोज तयार होतं. ओके, पुढे ह्या फ्रुक्टोज 6-phosphateपासून काय व्हायला लागले? ग्लुकोज तयार झालेलं आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी आता शुगर तयार झालेली आहे, सिम्पल कार्बोहायड्रेट तयार झालेलं आहे, फूड तयार झालेलं आहे. लक्षात तुमच्या. सो ह्या ठिकाणी आपल्याला एक मॉलिक्यूल ह्या ठिकाणी 3-phosphoglyceraldehydeचा फ्रुक्टोज 6-phosphateमध्ये कन्वर्ट झाला, आणि ह्या फ्रुक्टोज 6-phosphateपासून पुढे 1-2 रिॲक्शनमध्ये घडून ग्लुकोज तयार होतो, आणि दिस ग्लुकोज इज नथिंग बट एक सिम्पल कार्बोहायड्रेट अँड विच इज कॉल्ड फूड मटेरियल. ठीक आहे. तर इथे ही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आपल्याला झालेली दिसते. आता ह्या 6 मॉलिक्यूलपैकी एक मॉलिक्यूल इकडे गेला, राहिलेले 5 मॉलिक्यूल कशासाठी वापरले जातात? फॉर द हे 5 मॉलिक्यूल इज यूज्ड फॉर रिजनरेशन ऑफ RUBP. आता हे 5 मॉलिक्यूल इकडे चाललेत. आता ह्या 5 मॉलिक्यूलपासून काय तयार झालं? इरिथ्रोज 4-phosphate in presence of enzyme transcatolase. Okay, so 5 molecules of 3-phosphoglyceraldehyde is channelized in this way, okay, and is converted into erythrose 4-phosphate. It is a 4 carbon compound in presence of enzyme transcatolase. Okay, so transcatolase enzyme is used, and this erythrose 4-phosphate is produced. Now this erythrose 4-phosphate is converted into pseudoheptulose 7-phosphate in presence of enzyme phosphatase. Okay, या ठिकाणी erythrose 4-phosphateचं कन्वर्शन कशात झालं? pseudoheptulose 7-phosphate याच्यामध्ये झालं आहे in presence of enzyme phosphatase. Okay, now this pseudoheptulose 7-phosphate is converted into RUMP, that is ribulose monophosphate. It is a 5 carbon compound in presence of enzyme transcatolase. Okay, so enzyme is very important because specific enzymes catalyze specific reactions. So here this transcatolase enzyme catalyzes the conversion of pseudoheptulose 7-phosphate into RUMP, that is ribulose monophosphate. It is a 5 carbon compound. Now this ribulose monophosphate is ultimately converted into ribulose biphosphate. It is a 5 carbon compound by utilizing ATP molecules. Okay, so here again 3 ATP molecules are utilized, and ATP is converted into ADP because 1 ATP is utilized here for the conversion of RUMP, that is ribulose monophosphate, to convert it into ribulose biphosphate. Okay, so in this way this cycle is completed. So you can see here this entire process and this entire cycle is divided into such particular parts,
अँड these are the reaction involved in dark reaction. ह्या सगळ्या रिॲक्शनचा अभ्यास मेल्व्हिन काल्व्हिननी केला, त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या रिॲक्शन्स माहिती झालेल्या आहेत. त्यामुळे मेल्व्हिन काल्व्हिनचं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे डार्क रिॲक्शनचा शोध लावण्यामध्ये. ओके, सो यू शुड रिमेंबर these reactions and this is Calvin cycle or C3 pathway. ओके, तर ह्याचा चांगला अभ्यास करा मित्र हो. तर ह्या ठिकाणी ह्या रिॲक्शन्स आपण बघितल्या. त्यानंतर आता आपण याच्या पुढचा जो काही भाग आहे तो आपण पार्ट 4मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि ह्याच्यानंतरचा जो काही चौथा भाग आहे तो चौथा भाग पण तुम्ही नंतर अभ्यासा, त्याचं व्यवस्थित आकलन करून घ्या. आणि याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर मला कॉन्टॅक्ट करा. सो दिस इज अबाउट डार्क रिॲक्शन. ओके, सो विश यू बेस्ट लक. थँक्यू.